पंढरीसी जाय तो विसरे बाप माय, अवघा होय पांडुरंग, राहे धरुनिया अंग. न लगे धनमान, देह भावे उदासीन, तुका म्हणे मळ, नासी तात्काळ ते स्थळ. आयुष्यात वारी का करावी हे सांगणारा संत तुकाराम महाराजांचा हा अभंग. सध्या पंढरीच्या वाटेवर सगळीकडे केवळ विठुनामाचा गजर ऐकायला मिळतोय. रस्त्यावर चालणारा प्रत्येक जण दुसऱ्याला माऊली माऊली म्हणून वाकून नमस्कार करतो. प्रत्येकाच्या मनात केवळ विठ्ठल दर्शनाची आस आहे. तहान भूक विसरून, देहभान हरपून वारकरी पंढरीच्या दिशेने निघालाय. प्रत्येकाच्या मनात केवळ पांडुरंगाला डोळे भरून पाहण्याची ओढ आहे. याच पंढरीच्या वाटेवर वेगवेगळ्या स्वरूपातील वारकरी सेवेकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी. पुढील अर्धा तास वारी का करावी, वारीमध्ये असं काय आहे की राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आषाढीला पंढरपुरात दाखल होतात, जाणून घ्या. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आत्ता आपण आहोत आणि माझी विश्वस्त पालखी प्रमुख, सोहळ्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण पालखीचं बदलतं रूप, तरुणाईचा सहभाग आणि अशा वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत. नमस्कार, रामकृष्ण हरी. माझा पहिला प्रश्न अनिकेत महाराज तुम्हाला असा आहे की यावेळेला कसा प्रतिसाद आहे, कारण पाऊस यावेळेला नाही आहे. रामकृष्ण हरी. ऐसा सांडुनी सोहळा मिका पडेन निराळा, या उक्तीप्रमाणे जगद्गुरू तुकोबारायांचा 341वा पालखी सोहळा यावर्षी निमगाव कितकित पदार्पण करतोय. तुम्ही मगाशी पण मायाची चर्चा करताना मला 1-2 वेळा विचारलं की तरुणांचा सहभाग, वारीमध्ये असलेली लोकांची संख्या. तर मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, महाराज, पाऊस असू किंवा नसू, ऊन असू वारा असू, आमच्या वारकऱ्यांची संख्या वारीतली कधी घटत नाही. राहिला प्रश्न वारकऱ्यांचा ओढ, तर माझी 21व्या वर्षाची वारी ही, एवढ्या वर्षात मी एवढा समाज आजपर्यंत कधी पाहिला नव्हता. संत तुकाराम महाराज संस्थांच्या सोहळ्यासोबत साधारण 4 लाख वारकरी असतील आणि दिंड्या सोडून जो मोकळा समाज असतो तो साधारण 1 ते 1.25 लाख समाज आता आमच्या सोबत आहे. म्हणजे आपण जर समोरची पहिली दिंडी म्हणजे आमचा नगारखाना चौगडा, तेथून जर शेवटची दिंडी याच्यातलं जर अंतर पाहिलं तर किमान 7 किलोमीटरचं अंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. एवढा प्रचंड सोहळा आपल्यासोबत आहे. राहिला अजून एक प्रश्न, तुम्ही म्हटले की पाऊस नाही आहे. ज्यावेळेस देहू आणि आळंदीचं माऊलींचं आणि तुकोबारायांचं प्रस्थान होणार होतं, त्या प्रस्थानच्या टायमाला एवढा पाऊस चालू होता की आम्हाला वारकऱ्यांना सांगावं लागलं की तुम्ही देहू आणि आळंदीला येऊ नका, तुम्ही पुण्याच्या पुढे या. आणि खरंच आमच्या वारकऱ्यांनी जेवढ्यांना शक्य झालं तेवढ्यांनी ऐकलं, पण बरेच वारकरी आमचे देहू आळंदीला आले, त्यांनी त्यांचा सोहळा वारी पूर्ण केली आणि ते पुण्याच्या पुढे बाकीचे सोहळ्यासोबत यायला लागले. म्हणजे माझी विनंती आहे की आजच्या तरुणांना आपण NDTV मराठीच्या माध्यमातून असे 1-2 अभंगांचे काही दाखले द्यावेत, उदाहरणं द्यावीत की ते त्यांना अधिक चांगलं पटेल. तुकोबाराय सांगायचे, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणि न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपाशी. महाराजांचं असं म्हणणं होतं की तुम्ही जे तीर्थयात्रा करता, म्हणजे थोडक्यात अंधश्रद्धेवरती तुमचा काही करायची गरज नाही. पंढरीच्या पांडुरंगाला जावा. पांडुरंगाला फक्त काय लागतं? तुळशी माळा, फक्त तुळस आणि बुक्का, याच्यासाठी आमचा देव त्या ठिकाणी उभा आहे. त्यामुळे तुम्ही एखाद्या ठिकाणी जाणार तीर्थयात्रेला, त्या ठिकाणी काही चुकीच्या गोष्टी करणार, ह्या करू नका. त्याच्यामुळे पंढरीची वारी काही मागत नाही, फक्त यायचं आहे आणि पंढरीच्या पांडुरंगाला हात जोडायचा आहे, असं तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं. खूप खूप धन्यवाद NDTV मराठीशी बोलण्यासाठी. रामकृष्ण हरी साहेब. मंडळी, वारीमध्ये फोटोग्राफी करणारे डिजिटल मीडियात तुम्हाला प्रचंड प्रमाणात दिसतील. आपल्यासोबत असेच 2 फोटोग्राफर आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून वारी कव्हर करतात आपापलं प्रोफेशन सांभाळत. त्या दोघांशी आपण गप्पा मारणार आहोत. सुरुवातीला तुमचं नाव सांगा, किती वर्षांपासून वारी कव्हर करताय आणि का कव्हर करता?
मी मुंबईत राहते आणि लगभग 5 के 6 साल हो गया मैं वारी शूट कर रही हूँ। तो यही है कि मुझे बहुत अच्छा लगता है ये शूट करना, क्योंकि यहाँ के लोग से मैं बहुत कनेक्ट कर पाती हूँ। जो उनकी श्रद्धा है, जो इतने दिन वो चलते हैं, तो मुझे बहुत अपनापन लगता है, तो मुझे मिस करने का मन नहीं करता। आपल्यासोबत गुट्टेजी आहेत की जे पोलीसमध्ये आहेत पण अतिशय उत्तम फोटोग्राफर, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. तुम्ही वारीमध्ये काय काय टिपता, का वारी करता, फोटोग्राफीतनं काय मिळतं तुम्हाला? मी गेली काही वर्षांपासून या वारीमध्ये येत असतो. जी वारी लोक प्रत्यक्षात इथं जगतात ती वारी मी कॅमेऱ्याच्या माध्यमातून इथं मांडण्याचा प्रयत्न करत असतो. वारीमधला एक प्रत्येक क्षण हा खूप काही शिकण्यासारखा असतो. वारीतलं त्यांचं जे जीवन आहे, लाईफस्टाईल आहे, चालण्याची, रोजचा मुक्काम असेल आणि विठ्ठलाविषयीची जी भक्ती आहे, त्यांचे जे एक्सप्रेशन आहेत, जगण्याची जी शिकवण आहे ती मी टिपण्याचा प्रयत्न करतो. एक प्रश्न दोघांनाही थोडक्यात, वारीतनं तुम्हाला आतापर्यंत 5-6 वर्षात काय शिकायला मिळालं? एखादा अनुभव सांगाल, किस्सा सांगाल थोडक्यात? मला असं शिकायला की बहुत ग्राउंडेड रहना चाहिए, स्टे हम्बल। तो मैंने यही सीखा कि जब ये इतना कर सकते हैं तो हम तो कुछ भी नहीं है। तो मुझे वो सिंप्लिसिटी, वो हार्ड वर्क, जो फेथ है, जो डिवोशन है विठ्ठल के लिए, वो मुझे सीखने मिला। या वारीतून मी असं शिकलो की या ठिकाणी येणारा प्रत्येक घटक अगदी म्हातारपणापासून ते अगदी तरुण लहान मुलांपर्यंत त्यांच्यातली जी ओढ आहे विठ्ठलाची ती, आणि त्यांच्यामध्ये ताकद नसताना सुद्धा इथं ते इन्स्पायरली चालतात. अनेक किलोमीटर ते चालतात आणि त्यांच्यातलं जे इन्स्पिरेशन आहे ते मला खूप इन्स्पायर करतं. तेव्हा असे फोटोग्राफर आहेत आणि असे अनेक फोटोग्राफर सोशल मीडियाच्या माध्यमातून वारी आणि त्याच्यातला भाव पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. मंडळी, आता आपण आलेलो आहोत पानाचं निमगाव. हे प्रसिद्ध आहे खायच्या पानासाठी आणि एक काळ असा होता की इथे खूप मोठ्या प्रमाणात पानमळे होते, पण आता ते कमी झालेत. पण या विषयातले काही तज्ज्ञ आहेत आणि ज्यांच्यातर्फे आज वाटप होत आहे तेही आपल्यासोबत आहेत. माऊली रामकृष्ण हरी, तुमचे पहिल्यापासून मळे होते का आता तुम्ही विकत घेऊन वाटताय? पहिले मळे होते आमचे, पण आता विकत घेऊन वाटतोय. आमच्या वडील आमचे सगळे पानाचा मळा होता आमचा पहिला, तो आता नाही, पण आम्ही आता स्वतः विकत घेऊन पानं वाटतो आम्ही. म्हणजे या गावाचं वैशिष्ट्यच हे होतं, महाराष्ट्रात ओळख होती. हो, महाराष्ट्रात भरपूर ओळख. आमचे वडील मोठे पैलवान होते आणि पण त्यांना पान खायचा भरपूर नाद होता. बरं माऊली, मला तुमचंही नाव सांगा पूर्ण आणि हे सांगा की इथे किती शेती होती पानाची आणि आता सध्याची काय स्थिती आहे? पूर्वी काय होतं, हे सगळं पानाचं लिमगाव जे होतं ही सगळं पानमळीच होती. जवळजवळ 100-50 एकर ह्या परिसरात पानमळं होतं आणि परंपरा ही पुढं चालली अजून आणि टिकवून धरली. काय लोकांनी टिकवून धरली, काय मोडले गेले ती. बरं काय होतंय आता, ह्या दुष्काळ पडतोय, दुष्काळामुळं पाण्याअभावी ही कमतरता म्हणजे जाणवायला लागली या पानाची. भारी पान कुठलं, म्हणजे हे पान का आता जे कलकत्ता पान म्हणून एक प्रसिद्ध आहे, तर ह्या पानाचं वैशिष्ट्य काय आणखीन, म्हणजे हे कसं उपयोगी आहे शरीराकरता आयुर्वेदाच्या दृष्टीने? हे उपयोगी म्हणजे कसं, खोकल्याला, परत हे शरीराला लय चांगलं आहे. ह्याच्यात काय हानिकारक काही सुद्धा नाही. ही गावरान पान आहे. माऊली, ही याची ओळख आहे, पण याची ही ओळख जपायची असेल तर इथे पुरेशा प्रमाणात पाणी या सगळ्या शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे. स्थिती आत्ताही अशी झालेली आहे की महाराष्ट्रातला कामगार कमी प्रमाणात मिळतो आणि अन्य राज्यातला कामगार इथे मोठ्या प्रमाणात येतो आणि केवळ त्यांच्याच आधारावरती इथलं हे पानाचं या शहराचं स्थान अद्यापही टिकून आहे. वारीच्या काळामध्ये वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्य विषयातली अडचण आली तर नेमकं कुठे जायचं, तर जसं राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या मेडिकल व्हॅन्स किंवा रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, तसेच अनेक ठिकाणी पालखी मार्गावर अशा संस्थांच्या माध्यमातून काही वैद्यकीय शिबिरांचं आयोजन केलं जातं आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं काही तात्पुरत्या स्वरूपातली औषधं आणि आवश्यक असेल तर अन्य प्रकारच्या तपासण्या इथे केल्या जातात. डॉक्टर, फक्त एकच मिनिट,
तुम्ही कोणत्या प्रकारची औषधं इथे आणलेत आणि कोणकोणत्या प्रकारचे रुग्ण भेटत आहेत, काय साधारण तक्रारी आहेत वारकऱ्यांच्या? आता जे वारकरी जे लोक आलेले आहेत त्यांना जास्त करून त्यांना सर्दी खोकल्याचे त्रास सध्या खूप जास्त आहेत. पाण्याचं थोडं प्रमाण बदललं गेल्यामुळे त्यांना जुलाबाचे त्रास सध्या चालू आहेत सध्या, आणि पोट साफ होत नाहीत. या सध्या तक्रारी खूप कॉमन झालेल्या आहेत, सर्दी खोकला आणि हे. बाकी वारकरी आणि खूप प्रवास करत आहेत त्यामुळे हातपाय दुखणे स्वाभाविक गोष्ट चालू आहे. त्या गोष्टी सगळ्या चालू आहेत. आणि आम्ही सगळं सिम्प्टोमॅटिक ज्या औषधं आहेत, म्हणजे 2 दिवसाची आम्ही औषधी देतो वारकरी लोकांना, की त्यांना जे दुखणं जे आहे ते दुखणं त्यांचं बरं व्हावं आणि ते पुढचा प्रवास त्यांना सुखकर व्हावा, त्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आम्ही सेवा देण्यासाठी आम्ही आलो आहे. आम्ही मुंबईवरून आलो आहोत आणि ही पूर्ण वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था जी आहे ती जवळपास 33 वर्षे ही सेवा करीत आहे. आणि आम्ही फक्त 4 दिवसांनी आम्ही सेवेकडे आहोत, आम्ही पांडुरंगाच्या सेवेकडे आहोत, सेवे करण्यासाठी आलेलो आहेत. बरं, मला एक सांगा की तुम्हाला चांगलं काय वाटलं याच्यामध्ये? तुम्ही किती वर्षांपासून हे आयोजित करताय? साधारण 25 वर्ष झाले, 33 वर्ष झाले, 25 झाले. हे आयोजित संस्थेला 25 वर्ष देवते पंढरपूर वारी करतात जे आम्ही नियोजन करत होते, आणि 33 वर्ष आमच्या संस्थेला आळंदी ते पंढरपूर या मार्गावर प्रत्येक टप्प्यावर तुम्ही अशा प्रकारचं हे आयोजित करता? हो, पुण्यापासून ह्या इथपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आमचं हे नियोजन असतं. किंवा अशा प्रकारे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या सेवेकरता असे हे उपक्रम राबवले जात आहेत, जे नक्कीच कौतुकास्पद आहेत. या सगळ्या वारीमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचं खूप महत्त्वाचं योगदान असतं. या गर्दीवर नियंत्रण मिळवणं, वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करणं. आणि असेच आपल्याला एक सुरक्षा कर्मचारी भेटलेले आहेत. पद्माकर शिंदे असं त्यांचं नाव आहे. ते होमगार्डमधले कर्मचारी आहेत. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. किती वर्षांपासून तुम्ही या दोन्ही सेवा बजावताय? 2008 पासून ते आतापर्यंत. कसं वाटतं? कारण खाकी वर्दीतली सेवा आणि वारकरी म्हणून या सगळ्यामध्ये सेवा देणं. वास्तविक पाहता तसं पाहिलं तर आम्ही या वर्दीतले वारकरी आहोत. 2008 पासून ते आतापर्यंत अविरत सेवा, म्हणजे कधी वारी चुकली नाही आमची. आणि महाराष्ट्राचे गृहरक्षक दल हे पोलिसांशी निगडीत असतं. ज्यावेळेस शासनाच्या आवाक्याच्या बाहेर काही यंत्रणा, कायदा सुव्यवस्था आवाक्याच्या बाहेर जातो, त्यावेळेस हे आमच्या संस्थेला पाचारण केलं जातं आणि ते आम्ही आनंदाने स्वीकारतो. मग तो वारी बंदोबस्त असो, इलेक्शन बंदोबस्त असो, पूर असो, आग लागलेली असो, यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. आणि विशेष म्हणजे ह्या वारीमध्ये आम्हाला अतिशय आनंद होतो. ज्यावेळेस टाळ मृदुंगाचा आवाज कानी पडतो त्यावेळेस आम्ही वर्दीतले वारकरी 100% वर्दीतले वारकरी होतो आणि देहभान विसरून ह्या तुकोबारायांच्या माऊलींच्या वाटेवरती आम्ही एक ह्याचा आनंद घेतो. मला एक सांगा की वारीत हे सगळं तुम्ही करताय, एकीकडे वर्दी सांभाळताय, पण या सगळ्यामध्ये तुमच्या अशा छान बहारदार निशांना वेळ द्यायला कसं काय जमतं? कशी काळजी घेता त्यांची? वास्तविक पाहता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे मावळे होते, जे सैन्य होते, सरदार, सुभेदार, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, त्यांचं एक स्मरण म्हणून ते हे शूरतेचं आणि वीरतेचं प्रतीक आहे. जसं छत्रपती शिवरायांचं जे प्रणाली होती त्या प्रणालीप्रमाणे आम्ही चालतो. त्यांचा आदर आम्ही आमच्या हृदयामध्ये बाळगतो. मी अशा करता विचारलं, आजकाल तरुणांना काही वेळेला असं वाटतं दाढी पण नको, मिशी पण नको, असं गुळगुळीत पाहिजे. अशा ह्याच्यात याची कसं काय काळजी घेता? असं ताव मारल्यावर जे म्हणतात भारी वाटतं, तसं भारी वाटतंय का? आता हे शूरतेचं आणि वीरतेचं प्रतीक अंगी बाळगले म्हणलं ते सांभाळणार ना आम्ही. आणि ते वर्दीला साजेस आहे, वर्दीला साजेस आहे, ते शूरांचं वीरांचं प्रतीक आहे, त्यामुळे सांभाळणं आम्हाला काही वाटत नाही. त्याचं त्यामुळे तरुणांनी केलं पाहिजे, अनुकरण केलं पाहिजे. पूर्वजांचे विचार त्यांनी अंमलात आणले पाहिजेत. आताचे तरुण विचार अंमलात आणत नाही, ते हे प्रॅक्टिकली कोण करणार आहे? नाही करत आहे. खूप धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय भारत. तेव्हा पाहिलं की या वर्दीतले आपल्या दोन्ही प्रकारची आवड जपतायत वारकरी म्हणून या सगळ्यात सुरक्षितते सहभागी होत आहेत आणि त्यासोबत आपल्या खास मिशांचा इथे उत्तम पद्धतीनं सांभाळ करतायत. वारकरी, वारी आणि
या संदर्भात विचार करणारे लोक काळानुसार कसे आणि किती बदलत आहेत हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्यासोबत काही खास मान्यवर आहेत आणि त्यांच्याकडनं जी पारंपरिक वारी आहे त्याला आता काही वर्षांपूर्वी निर्मल वारी हा उपक्रम जोडला गेला, त्यात आता हरितवारी हा उपक्रम जोडला गेला. आणि कशा पद्धतीनं काम चालतं, कशा पद्धतीनं वृक्षारोपण केलं जातं, त्याचे कसे चांगले रिझल्ट्स मिळत आहेत आणि ही सगळी वारकरी महाराज मंडळी त्याच्याकरता कसं काम करतायत हे आपण जाणून घेऊयात. आपण शिवाजी महाराज मोरे आपल्यासोबत आहेत, त्यांना मी पहिला प्रश्न विचारतो. महाराज रामकृष्ण हरी, काय नेमकं तुमच्या संस्थेचं काम आहे आणि हे आत्तापर्यंत लोकांनी वारी ऐकलं होतं, निर्मल वारी काही वर्षांपूर्वी ऐकलं, पण आता आम्ही हरित वारी पण ऐकतो, तर हे नेमकं काय आहे? खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की निर्मल वारी आपण गेले 10 वर्षापासून अनुभवतो आहे आणि निर्मल वारीमुळं अक्षरशः ज्या वाळवंटामध्ये विष्टीचा सडा पडायचा तिथं आता फुलांचा सडा पडायला लागला आहे. एक अतिशय चांगलं काम वारीचं पुढं गेलं आणि त्याच्यानंतर हे खरं तर दुर्गंधीचं साम्राज्य, विष्टीचा सडा हे मानवनिर्मित होती, ती मानवनिर्मित समस्या होती, त्याच्यावर सोल्युशन निघालं. आता खऱ्या अर्थाने निसर्गनिर्मित समस्या आहे ती म्हणजे उष्णतेची. दिवसेदिवस उष्णता वाढत चालली आणि जसजशी उष्णता वाढत चालली तसं वारी करणं असह्य व्हायला लागलं. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर जो 10% वारकरी हे अनवाणी पायाने वारी करतात. मी सुद्धा 2 वाऱ्या ह्या अनवाणी पायाने केल्यात. त्यावेळेला मला काही एवढं वाटलं नाही, पण आता मी ती करूच शकत नाही. प्रत्यक्षात वृक्षारोपण आणि संवर्धन याची गरज तर ही सगळीकडेच आहे. वारी हा त्याच्यातला एक छोटा भाग झाला. तुकाराम महाराजांनी याच्याबद्दल सगळ्यात जो दाखला कायम दिला जातो, तर त्या व्यतिरिक्त तुम्ही कसा विचार करता, या सगळ्याकडे कसे पाहता संस्थेचे प्रमुख म्हणून? काय मुद्दे तुम्हाला या सगळ्यात जाणवतात? रामकृष्णारी, माझे मणीची आवडी पंढरपुरा नेन गुढी, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी हे अगदी सुरुवातीपासून ते वचन समाजाच्या पुढे ठेवलं, किंबहुना त्या सर्व संतांनी जे वचनं समाजाच्या पुढे ठेवलेत ते प्रत्यक्ष कृतीमध्ये सुद्धा संतांनी आपल्या समाजापुढे ठेवलेले आहेत. कारण तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी, या पद्धतीप्रमाणे संत सम्राट ज्ञानोबाराय, जगद्गुरू तुकोबाराय, श्री संत शांतीब्रह्म नाथ बाबा आदी करून जे संत आहेत त्यांनी या पद्धतीने हे आहे सोहळे म्हणजे भक्तिमय जीवन प्रत्येकाचं राहावं, हा या संतांचा हेतू आहे. त्यातून एकच आहे की प्रत्येक माणसाच्या जीवनातलं दुःख संपावं, अस्थिरता जी आहे त्यात जीवनात स्थिरता निर्माण व्हावी. जे विचाराचं दौर्बल्य निर्माण झालं आहे त्याच्यामध्ये विचाराचं सशक्तीकरण अशा प्रकारचं व्हावं, एक नीतिमत्तेने समाज जीवन जगावा, योग्य संस्कृतीचं जतन करावं, संस्काराची जडणघडण ही प्रत्येकाच्या जीवनात व्हावी, हा एक संतांचा हेतू आहे. आणि त्यातून हे सोहळे जे आहेत आधी खरं म्हणजे श्री संत नारायण महाराज, जगद्गुरू तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराजांनी या सोहळ्याला अशा प्रकारचे प्रारंभ केला आणि त्यातून आज इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला मोगरा फुलला, ही आजची स्थिती आहे. कारण पूर्ण विश्वाचा आपण विचार केला तर असा सोहळा पूर्ण विश्वात जगात कुठेच नाही. तेव्हा मंडळी, संतांच्याकडे आपण असं म्हणतो की ते आपल्याला भक्ती मार्गाकडे नेतात, पण संतांनी फार पूर्वीपासूनच व्यावहारिक दृष्टिकोनातनं सुद्धा अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. काही वेळेला त्या आपण विसरतो, पण पर्यावरणाची आज भासत असलेली तीव्र अशी समस्या आता मात्र पुन्हा एकदा संतांचाच उपदेश आपल्याला अंगीकारायचा आहे. आणि त्यांनी म्हटलं तसं झाडं अधिकाधिक लावायचेत, वाढदिवसाला झाडं लावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. पण महाराष्ट्रात गाथावन आणि अशा माध्यमातून खूप चांगला उपक्रम संत मंडळी वारकरी संप्रदायाच्या वतीनं केला जातो आहे आणि आपण सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि प्रत्यक्ष सहभागही नोंदवला पाहिजे. वारी नेमकी असते कशी, ती का असते आणि ह्या वारकऱ्यांचा दिवस कसा असतो, चालताना कसे कसे भजनं म्हणत जातात, हे शिकायला पुढच्या पिढीमध्ये रुजवायला पुण्यातल्या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांचे पालक, शिक्षक असे सगळेजण आलेले आहेत. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी शाळेचे हे सगळे 6वी 7वी 8वीचे विद्यार्थी आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांचा हा उपक्रम आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं हा उपक्रम ते राबवतात. शाळेच्या काही शिक्षकांच्याकडनं आपण जाणून घेऊयात
आणि मग विद्यार्थ्यांशी आपण गप्पा मारणार आहोत. मॅडम, आधी तुमचं नाव सांगा, कुठल्या शाळेतनं आलात, काय याच्या पाठीमागची कल्पना आहे तुमची? नमस्कार, माझं नाव राजश्री मराठे. ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी गुरुकुलचे हे सगळे 8वीचे विद्यार्थी आहेत. आम्ही विद्यार्थ्यांना वेगवेगळा वारीचा अनुभव देतो. तो वेगवेगळ्या इयत्तांना वेगवेगळा देतो. इयत्ता 5वी ते 7वीचे विद्यार्थी तिकडे कासारवाडीपर्यंत विद्यार्थी चालत गेले होते, पिंपरीपासून, निगडीपासून. आणि मग हा अनुभव काय आहे, हा सोहळा काय आहे, ही आपली परंपरा काय आहे. 8वीचे विद्यार्थी खरं तर दरवर्षी निर्मल वारीला जातात, पण यावर्षी निर्मल वारी आमची चुकली काही कारणाने. आणि मग त्यामुळे आपण काय करूया, तर मग रिंगण बघूया. आपण यावर्षी नवीन टप्पा करूया आणि मग रिंगण बघण्यासाठी, हा सगळा मोठा वेगळा अनुभव घेण्यासाठी किती गट असतात, किती दिंड्या असतात, काय तुकाराम महाराजांच्या पालखीचं ऐश्वर्य काय, वैभव काय, हे सगळं मुलांनी एकदा जवळून अनुभवावं, यासाठी आम्ही सगळेजण इथं मुलांना घेऊन आलो आहोत. काय नाव तुझं, काय वाटलं तुला वारीत येऊन? माझं नाव वेदिका कणसे. म्हणजे 5वीपासून वारीला जातोय, तर 5वीपासून चालत केलेली वारी होती. या वर्षी रिंगणाचा वेगळा अनुभव घेता आला, सो छान वाटलं. तुला काय वाटलं ताई? तर म्हणजे इंदापूरमध्ये रिंगण होतं माहिती होतं, पण पहिल्यांदाच हे अनुभवलं की घोडा कसा पळतो, यामध्ये जी काही वारकऱ्यांची उत्सुकता असते ती अनुभवायला मिळाली. बरं, आता आपण आणखीन काही मुलांशी बोलूयात. काय नाव तुझं? पाहिला का, जवळनं पाहिला का लांबनं पाहिला? जवळनं पाहिलं. हां, माझं नाव ईशान देशमुख आणि मला पायी वारीचा अनुभव घेतला होता आधी, पण ह्या रिंगणाचा अनुभव पहिल्यांदा बघितला. आणि बघितलं की आधी कसं झेंडे करी जातात, मग विना करी जातात, आणि काही तोपदार काकांशी भेटून काही माहिती पण घेतली. बरं, तू काय सांगशील, कसं वाटलं तुला? नमस्कार, माझं नाव शिवम पडवळ. आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा खूप छान वाटलं. म्हणजे सगळेजण शिस्तीत चालत होते. जे प्रत्येक ह्याचे दिंडीचे जे चोपदार आहेत त्यांची आम्ही आत्ताच मुलाखत घेतली. त्यांनी आम्हाला सांगितलं की कसं त्यांचं काम असतं आणि कसं ते त्यांनी सांभाळायचं असतं. तसेच जे या दिंड्या असतात त्यासाठी वर्गणी द्यावी लागते आणि मग सगळे एकत्र येतात आणि कसे राहतात, त्यामधून मला सगळ्यांमधील एकता आणि शिस्त कळाली आणि हे मला फार आवडलं. धन्यवाद. आणखीन कोणाला काय आवडलं, कोण सांगेल आणखीन? हा, ह्याच्या आधी वारी मी 2दा केलेली. माझं नाव अभिराम. आणि जेव्हा मी वारी केली तेव्हा ती पायी वारी होती आणि सगळ्यांना बघितलेलं की कसे भक्त विठ्ठलाकडे किंवा आपल्या देवाकडे जाण्यासाठी भक्तिभावानं पायी चालत असतात. आपल्या सगळं कामं सोडून मन मोकळं करण्यासाठी मुक्त मनानं पुढे जात असतात. पण त्यातले वेगवेगळे प्रकार काय असतात हे मला माहीत नव्हतं. उदाहरणार्थ निर्मल वारी मला नंतर कळालं, पण यावर्षी रिंगण म्हणून एक नवीन प्रकार मला कळालं. सुरुवातीला जेव्हा मी त्याबद्दल ऐकले तेव्हा मला थोडंसं वेगळं वाटलं, पण यावेळी जेव्हा रिंगण मी प्रत्यक्षामध्ये पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला खरं कळलं की रिंगण काय असतं, कशासाठी असतं, त्या अश्वांचं काय महत्त्व असतं. एकंदरीत आमचा या वारीत म्हणजे पहिल्यांदाच आम्ही रिंगण असं पाहिलं तर त्याचा अनुभव असं खूप छान होता. म्हणजे नेहमी आपण वारीबरोबर चालतानाचा अनुभव घेतो, पण रिंगण घेतानाचा एक अनुभव म्हणून असा खूप छान वेगळा वाटला. आता तुम्ही गुरुकुलातलेही काही शिक्षक आलेले आहेत, त्यांनी काही तुम्हाला भजन किंवा असं काही शिकवलं का? मग म्हणणार का एखादं, कुठलं म्हणणार? तुझी आणवा हिंदवा देवराया, तुझी आणवा हिंदवा देवराया, बहु आवडसी जीवा सोनिया, बहु आवडसी जीवा सोनिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, बहु आवडसी जीवा सोनिया.